आपल्या संस्कृतीत असे सांगितले आहे की स्त्री ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवांचा वास असतो. स्त्री ही समाजाची सहसंवाद, दिशा, स्वातंत्र्य, मानसिक, शारीरिक, भौतिक यांना सक्षम मुलीच्या विद्यार्थिनींना आपण सक्षम करण्यासाठी शारीरिक काही संकटांना सामोरे तर माननीय श्री रमेश पाटील सर आणि डॉक्टर संतोष पाटील हे आपल्या इथं दर रविवारी गुरुकुलामध्ये देखील सम्यक समुपदेशन केंद्र सुरू आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा ते सातत्याने येत असतात. त्यांचा विशेष सन्मान आणि विशेष परिचय आपण समारोप. माझ्या मायबापांनो, तुमच्या समोर जे बाळ उभा आहे तुम्ही पण डोळ्यावर टाका आणि मुलीनं तुम्ही पण मुलीनं डोळे टाका. माझ्या आईबापांनो, माझ्या बाईबापांनो, 2011-12ला तुमचं बाळ हे ज्या जगावरती आलं, या जगामध्ये जन्माला आलं, लहान आलं बाळ, दुडदुडतं बाळ आलं आणि तेच बाळ ज्याचं गाल त्याला मऊ वाटत होते, त्याच्या डोक्याला केससुद्धा नव्हते, आज ते तुमच्या समोर उभी आहे. 14-15 वर्षाची मुलगी आज केव्हा मोठी झाली तुम्हाला समजलं नाही. तुमचं बाळ तुमच्या समोर आहे. तुमच्या बाळाच्या गालाला हात लावा बघू, तुमच्या बाळाच्या गालाला हात लावा. अरे बघा तेच काय बाळ, ते लहानपणी दुडदुडत होतं, आज माझ्या जवळ आहे. मुलीनं तुम्ही अनुभव करा, तीच काय माझी आई लहानपणी मला जवळ घेतली होती, मला कुंकू घेत होती, माझा मला का बरं आई म्हणत नाही. आई मला इच्छा करा हो, नाही चाललं ते दुःख त्यांनाच भोगायचं आहे. तसं मुला मुलीनं लक्षात घ्या, आज या 8 मुलींचे जे पालक आहेत त्या 8 मुलींच्या एवढं पूर्ण जगामध्ये भाग्यवान आहे. लक्षात घ्या, टाळावाजून जोरदार आहे सगळे. आमच्याला काम होतं, आणि सगळं काम आहे. माझी मुलगी माझा अभिमान. आज तुम्हाला मी ग्रुपवर पाठवलं तर असू दे, तुम्हाला अडचण असेल नाही म्हणत नाही, पण मुलीनो लक्षात ठेवा, घरात जर आपण सांगा पप्पा मम्मी तुम्ही माझ्यासाठी 1 दिवस काढला नाही, 1 तास काढला नाही, ह्या लोकांना जमलं आणि आम्हाला काय जमलं नाही. ह्या मुलींचा गौरव लक्षात घ्या, ह्या मुलींचा अभिमान आहे, ह्यांचं तुमच्याकडे गुणगान करून घ्या. असो, आपण अजून फार महत्त्वाच्या गोष्टी करायच्या. शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आलो. वेळ झाल्या म्हणायचे लक्षात घ्या, घराकडे बघायचं नाही. सकाळपासून आम्ही विचार करा, डॉक्टर साहेब तरी काल रात्रीला सिरियस पेशंट असताना 11:30-12पर्यंत दवाखान्यामध्ये आयुष्यामध्ये पेशंटजवळ राहून 1 वाजता झोपून परत सकाळचे 5ला उठून माझ्यावरती सारे घेऊन आले. उगत नाहीये. तुम्ही काय आम्हाला 10,000-15,000 काय मागणं दिलं नाही. लक्षात घ्या, मुलीने कोण केलं, कचड केलं, हे शाळेने कचड केलं, तुमच्यासाठी केलं. त्यातले काहीतरी जाण ठेवा आणि जाताना काहीतरी घेऊन जायचं. असो, त्या 8 मुलींच्यासाठी मी तरी मला एक्सपिरियन्स पण सगळा भेटतो तिच्याकडनं. ती मला सगळं सांगते आणि छोटी बहीण आहे, तिला मी सगळं सांगू शकते. त्याचबरोबर प्रत्येक जण चांगल्या गोष्टीला आमचे आई बाबा कायम सपोर्ट करतात आणि जर आपल्याला मला काही अडचण असेल तर मला समजून घेण्याचा पण प्रयत्न करतात. समजून घेऊन माझ्या समस्या त्यांनी सोडवायचा प्रयत्न करतात. माझं कुटुंब माझा अभिमान आहे, कारण जिथं रागवायचं तिथं माझ्या कुटुंबातील प्रमुख म्हणा किंवा आई बाबा सगळेच रागवतात आणि जिथं प्रेम करायचं आहे, जिथं समजून घ्यायचं आहे, जिथं माझे फिलिंग्स सांगायची वेळ येते तिथे जवळ येऊन मायेनं हाक मारून सगळं समजून घेतात. म्हणून माझं कुटुंब मला खूप अभिमान आहे. माझं कुटुंब माझा अभिमान म्हणजे माझ्या घरात जर मी कोणती चूक केली तर ते मला सांगतात समजावून. असं सांगत नाहीत की रागवून. सगळं एक जण सांगतात की एकदम रागवतात, मग ते मुलं त्यांना वाटतं की हे तर आपलं ऐकूनच घेत नाहीत, मग ते तसं ऐकत नाहीत. माझे आई वडील शांतपणे ऐकून घेतात आणि मला छान समजावतात. आणि जर काही चुकलं म्हणजे काहीतरी चांगलं केलं तर त्याला शाबासकी देखील. श्रावणी पहिल्यांदा पुढाले आहे की नाही ग्रुपमधून नमस्कार, मी श्रावणी. तर माझा माझे कुटुंब माझा अभिमान ह्याविषयी बोलायचं म्हटलं तर काय आता भरपूर बोलतायत. तसं माझ्या कुटुंबात बोलते की माझ्या कुटुंबात आम्ही मानून राहतो. तसं माझं कुटुंब बऱ्यापैकी शिकलेलं आहे. माझ्या आईला एज्युकेशन बाबत ती जास्त इम्पॉर्टन्स देते एज्युकेशनला. असं काही नाही आहे की ती जास्त शिकली आहे, ती तशी जास्त नाही शिकली आहे, पण त्यांचं मत आहे की माझी मुलगी शिकली पाहिजे. कारण आमच्या घरी एवढं मोठं कोण नाही आहे की म्हणजे असा एखादा बिझनेसमॅन झाला आहे किंवा प्रोफेशन चांगलं आहे असं कोण नाही आहे. मग असं मत आहे की माझ्या मुलगीनं काहीतरी करावं. ह्या बाबत तर कायमच मला सपोर्ट करतात. आता एखाद्या वेळेस मला कमी मार्क पडतात, मी कधी कुठल्या परीक्षेत उत्तीर्ण होत नाही,
तर त्यावेळेस असं नाही आहे की मला कावत नाही, मला कावतात, मी कावी खाते भरपूर वेळेस. की तुला का जमत नाहीये, काय अडतंय काय तुझं, आम्ही काय सपोर्ट करत नाहीये का तुला. तर ह्या गोष्टीचा विचार करून